नमस्कार. रामकृष्ण हरी. ओवी ज्ञानेश्वरी स्पर्धा 2024 या राज्याच्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील सन्माननीय सुदर्शनजी महाराज, भगवान गडाचे महंत श्री काशीनाथ महाराज, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील इतर संत मंडळी, महंत मंडळी, तसेच या गावची ग्रामदेवता, या सर्वांना मी वंदन करतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या गावचे सरपंच, या गावाचे शाळेचे शिक्षक, केंद्राचे केंद्र प्रमुख, आपले वारकरी बांधव आणि सर्व गावातील ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी माझा परिचय करून देत आहे. मी सावंतवाडी तालुक्यातील माझं आंबे गाव हे गाव आहे. तर माझं नाव प्रकाश शंभा केळुसकर आहे. मी 40 वर्ष शिक्षकाची सेवा करून, शिक्षकी पेशामध्ये सेवा करून सन 2013 मध्ये मी निवृत्त झालो. तत्पूर्वी 25 वर्ष मी एसटीतून पंढरपूरची वारी करत होतो. आणि ज्यावेळी मी निवृत्त झालो त्यावेळी पायीवारी मी 10 वर्ष केली, सावंतवाडी ते पंढरपूर, म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत. आणि योगायोगाने माझे या ते मंडळाशी योगायोगाने माझी या मंडळाशी गाठ पडली, ओळख झाली. या मंडळाने मला सामावून घेतलं. त्यावेळी मी साहेबांना म्हटलं की मी या स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेऊ इच्छितो. कारण प्रत्येक गावामध्ये, काही गावामध्ये 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष ज्ञानेश्वरीची पारायण होत असतात. नुसती ज्ञानेश्वरीची पारायण केल्यामुळे ज्ञानेश्वरी आपल्याला समजली असं सांगता येत नाही. तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पूर्ण समजण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि या संबंधी ज्ञानेश्वरी लिहिण्यामागचे प्रयोजन तरी काय, हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. ज्ञानेश्वर पूर्व काळामध्ये आपल्या समाजाची अवस्था काय होती, आपल्या समाजामध्ये अज्ञान, अंधकार, जादूटोणा अशा अनेक गोष्टींनी समाज ग्रासलेला होता. सर्वसामान्य धर्माला नाली आलेली होती. आणि अज्ञानातून या लोकांना बाहेर काढावं यासाठी संतांनी अवतार घेतला. जो देवांचा अवतार आहे. यापूर्वी देवानी, आम्ही म्हणतो देवानी 10 अवतार घेतले, 10वा अवतार चालू आहे. पण देवानी जेव्हा अवतार घेतले, ज्यावेळी या पृथ्वीवर धर्माला ग्राह्य आले, अज्ञान अंधकार माजला, सज्जनांचा छळ होऊ लागला, त्यावेळी त्या पृथ्वीला दुर्जनापासून मुक्त होण्यासाठी त्या काळामध्ये भगवंतांनी अवतार घेतला. आणि त्या दुष्टांना मारून या पृथ्वी मातेला, त्या दुष्टांपासून पृथ्वी मातेला काय केलं, रक्षण केलं. पण संतांनी तसं केलं नाही. भगवंताने दुष्टांचा संहार करून त्यांना मोक्ष दिला दुष्टांना. आणि संतांनी काय केलं, संतांनी दुष्टाला जिवंत ठेवून त्यांचा उद्धार केला.
ह्या दोघांमधला फरक आहे. असं काय ह्याच्यामध्ये आहे, दुष्टामध्ये असे कोणते गुण आहेत? तर माऊली सांगतात, हे जे दुष्ट आहेत ते मुळात वाईट नाही, ते मुळात चांगले आहे, परंतु त्यांच्यामध्ये जो अहंकार आहे, त्यांच्यामध्ये जो अज्ञान आहे, तो नाहीसा झाला म्हणजे ते चांगले आहेत. पसायदानामध्ये माऊली सांगतात, जे खळांची व्यक्ती सांडव तया सत्कर्मी अर्थी वाढव भूताम परस्परे पडव पैसे वाढले. या पृथ्वीला जर या सुख समृद्धी यायची असेल, प्रत्येक व्यक्ती ज्ञानी बनावी असं वाटत असेल, तर त्या दुर्जनाच्या मधले जे व्यंकटी म्हणजे वाकडेपणा जो आहे, अज्ञान जे आहे ते नाहीसे झालं पाहिजे. यासाठी संतांनी आपल्याला अत्यंत ज्ञानाचा उपदेश केला ग्रंथाच्या माध्यमातून. माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायामध्ये कोणत्या गोष्टी आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजे त्याचं वर्णन आहे. परंतु एकदा ज्ञानेश्वरी वाचून ते अतिशय समजदार आहे. मला अभिमान वाटला. शाळेतले ज्या माझी मुलं आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेणं ही अतिशय भाग्याची गोष्ट, गावाच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे. त्या या विद्यार्थिनीच्या वयाचा जेव्हा मी होतो ते मला काहीच माहिती नव्हतं, समजत नव्हतं, आणि आज यांची सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे. जे आणखी 5-10 वर्षात ही मुलं तयार होणार आहे, यासाठी आमच्या साहेबांनी सुद्धा अतिशय परिश्रम करणं गरजेचं आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी पण स्पर्धेला बसवायचं आहे. पण नंबराचा प्रश्न येत नाही याच्यामध्ये. कारण ती ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा जेव्हा आपण वाचतो त्यावेळी त्याच्यात एक वरम आपल्याला दिसू लागतं. पहिल्या दुसऱ्या त्या कर्मयोगाला जेव्हा सुरुवात होते, तर कोणतं कर्म करावं, कोणतं कर्म करू नये, आणि कर्म आपण कसं करावं. आपण म्हणतो आपल्या घरात प्रपंचामध्ये रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कर्म करतो. आयुष्यभर मी सगळे संसारामध्ये सकाळी उठल्यापासून कर्म आयुष्यभर कर्म करतो, मला काही चांगलं यश मिळत नाही. तर ते कर्म कोणतीही करावी आणि कशी करावी, कोणत्या मार्गाने करावी याचं सुंदर वर्णन माऊली करतात. कर्म कर्म आणि विकर्म अशा अनेक विभागातून माऊली ते पटवून देतात. संतांनी सुद्धा संसार केला का, संसार सोडा आणि माझी मुक्ती करा असं देवाने कुठेही सांगितलेलं नाही. संसार सोडायला सांगितलं. माऊली हरिपाठामध्ये सांगतात, असो ती संसारी जेवे वेगू करी वेदशास्त्र उभारी मागे सदा. संसारामध्ये राहून कर्म कसं करायचं संतांनी आम्हाला शिकवलं. आम्ही म्हणतो संत जनाबाईला देव दळायला मदत करत असेल, संत जनाबाईला देव तसं आम्हाला सुद्धा देव आला पाहिजे आणि मदत केली पाहिजे असं आम्हाला वाटतं. संत जनाबाई जेव्हा होते त्यावेळी त्या दळण्यामध्ये भावना काय होती आपण जाणून घेतलं पाहिजे. आपण ज्यावेळी घरात कर्म करतो तेव्हा आपली त्यावेळी भावना काय असते त्या कर्म करण्याची, ते आपण बघावं. कर्मामध्ये भेद केव्हा होतो, कर्मामध्ये भावना भेदामुळे आपण कर्म आपलं फुकट वाया जातं. संत जनाबाई म्हणायचे, माझे पांडुरंग आता जेव्हा येणार आहे त्यांच्यासाठी चांगली भाकरी झाली पाहिजे, म्हणून अतिशय आत्मीयने दळत असे, आणि त्या दळण्यात प्रत्यक्ष भगवंत येत असे, तिला मदत करत असे. किती दळ हे तिला भान राहत नाही. अशा प्रकारचं कर्म सांगितलं. तसं सगळ्या संत सावतामाने तेच केलं, गोऱ्या कुंभाराने तेच केलं, संत तुकारामाने तेच केलं, संत कबीराने तसंच केलं. विनीत चौधरी या कबीर म्हणतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम. संत कबीरदास म्हणतात, कान्हा मला भाजी एवढी विठाबाई भाजी. सावतामाने म्हणतात, तेव्हा तुला मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार. संतांनी आपल्या रोजच्या कर्मातून भगवंत प्राप्ती मोक्षाचा मार्ग मिळवला. तोच मोक्षाचा मार्ग कसा मिळवायचा ही ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते. आणि म्हणून आतापासून ह्या वयापासून जर ज्ञानेश्वरी मुलांनी वागते तर ते लक्षात होते. मला मी तुम्हाला उदाहरण सांगतो. मी ज्यावेळी ह्या वयाचा होतो आणि अभ्यास केला तोच माझ्या लक्षामध्ये आहे.
25व्या वर्षापासून तसं काही मानसिक स्पर्धामध्ये राहत नाही, 30 वर्ष आलेली. तर आतापासून या मुलांनी अभ्यास करावा आणि यासाठी मी आमच्या साहेबांना सांगतो की तुम्ही हे विद्यार्थी घडवलेच पाहिजेत आणि तुमच्या गावामध्ये ज्ञानेश्वरीमय झाला पाहिजे गाव आणि हे सगळे विद्यार्थी रुजले पाहिजे. दरवर्षी हे चित्र दिसलं पाहिजे. आता वेळ खूप झालेला आहे. मला या ठिकाणी या पवित्र अशा व्यासपीठावर येऊन 2 शब्द बोलण्याची मला संधी मिळाली. याबद्दल मी आयोजकांचे, आपल्या सर्वांचे, संतांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.